कोल्हापूर शहराच्या उज्ज्वल, सुरक्षित आणि शाश्वत भविष्यासाठी विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व्यासपीठ देणाऱ्या फोर्सिंग कोल्हापूर 2035 या विद्यार्थी नवोपक्रम स्पर्धेचं तसेच तुलसी ब्लड बँक यांच्या सहकार्यातून रक्तदान शिबिराचं आयोजन संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आलं। कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट गिरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। एक चांगली आयडिया संपूर्ण शहराचं स्वरूप बदलू शकते। विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना प्रभावीपणे मांडून रस्त्यावर व्यवहार उपाययोजना सुचवाव्यात असं आवाहन त्यांनी केलं। देशाच्या प्रगतीमध्ये प्रत्येक नागरिकाचं योगदान महत्त्वाचं असून विद्यार्थ्यांमधील नवकल्पना, संशोधन वृत्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता भविष्यात समाजाच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल असंही त्यांनी नमूद केलं। कोल्हापूरच्या विकासाला विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून नवी दिशा देता येते। 2035 मधील सक्षम, स्मार्ट व सुंदर कोल्हापूरची संकल्पना साकारण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे। संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमास शुभेच्छा दिल्या। उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी इन्स्टिट्यूटमधील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक योगेश पवार, प्राध्यापक विनायक पावटे, रक्तदान शिबिराचे प्रमुख आयोजक डॉक्टर अर्जुन पाटील, सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी श्रेया गुरव हिने केले। पत्रकार सागर जमणे, कुंभोज। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।